Yeah. So this is my daughter, Navya. Navya, say hi. 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 Frankish. हाय फ्रेंड्स, दिस इज दीपिका अँड वेलकम टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. मी माझ्या 1 इयरच्या डॉटरसोबत मुंबई टू दुबई हा प्रवास कोविड सिच्युएशनमध्ये एकटीने कसा मॅनेज केला. सो मी तुमच्यासोबत काही पॉईंट शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये जास्त डिफिकल्टीज येणार नाही. सो पहिला पॉईंट आहे बुकिंग. जेव्हा तुम्ही फ्लाईट बुक करता तेव्हा तुम्हाला आपल्या बाळाचीही फ्लाईट बुक करावी लागते. जर तुमचं बाळ 2 वर्षाच्या वरती असेल तर तुम्हाला त्याचे तिकीट पे करावे लागते, आणि जर तुमचं बाळ 2 वर्षाच्या लहान असेल तर तुम्हाला पे करण्याची गरज नाही. तुम्हाला वेगळी सीट घेण्याची गरज नाही. तुम्ही बाळाला आपल्या लॅपवरती मांडीवरती घेऊन येऊ शकता आणि ते ॲब्सोल्युटली फ्री असतं. बट तुम्हाला बाळाची पासपोर्ट डिटेल्स एअरलाईन्ससोबत रजिस्टर करावी लागते, जेणेकरून त्यांना कळेल की तुमचं बाळही तुमच्यासोबत ट्रॅव्हल करताना. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं बाळ हे 6 महिन्याच्या 7 महिन्याच्या लहान असेल, 6-7 महिन्याचं वगैरे असेल आणि एअरलाईन्सच्या रूलप्रमाणे ते 10 किलोच्या कमी असेल तर तुम्हाला एक बॅसिनेटची फॅसिलिटी पण एअरलाईन प्रोव्हाइड करते. बॅसिनेट म्हणजे एक छोटासा असा पाळणा टाईप असतो, तो आपल्या सीटच्या समोर टांगलेला असतो. त्याच्यासाठी स्पेशल सीट्स अवेलेबल असतात, बॅसिनेट सीट्स. तर तुम्ही तेही अवेल करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फ्लाईट बुकिंग करताना बॅसिनेटही बुक करावं लागतं. सो जेव्हा तुम्ही फ्लाईटवर असता तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे बॅसिनेट देण्याची, तर ते तुम्हाला तो बॅसिनेट प्रोव्हाइड करतात. त्याच्याने एक गोष्ट इझी होऊन जाते की तुम्हाला बाळाला कंटिन्युअस मांडीवर घेऊन बसायची गरज नाही. सो तुम्ही बाळाला पाळण्यात झोपवू शकता आणि ते बिलकुलही सेफ आहे. सो जर तुमचं बाळ अगदीच लहान असेल, 10 किलोच्या लहान असेल, तर तुम्ही ही बॅसिनेट फॅसिलिटी अवेल करू शकता. सो माझा नेक्स्ट पॉईंट आहे लगेज. चेक करा की एअरलाईन्सने तुम्हाला किती लगेज अलाव केलं आहे आणि तेवढंच पॅक करा. जर तुमचं लगेज एक्सेस झालं तर तुम्हाला एक तर पे करावं लागेल, और ते तुम्हाला तुमच्यासोबत कॅरी करावं लागेल. सो ट्राय करा मिनिमम लगेज कॅरी करायचं, बिकॉज बेबीसोबत मिनिमम लगेज असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये इझी होऊन जाईल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लिली. सो बेबीच्या डायपर बॅगमध्ये मी काय काय गोष्टी पॅक केलेल्या आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते. सो मी माझ्या बेबीसाठी एक्स्ट्रा पेअर ऑफ कॉटन टी शर्ट आणि पॅन्ट घेतलेले. कम्फर्टेबल कपडे घ्या म्हणजे बेबीही कम्फर्टेबल राहील. प्लस एक्स्ट्रा डायपर्स, वेट वाईप्स घेतलेले, काही अँटीबॅक्टेरियल वाईप्स, सॅनिटायझर लिक्विड आणि सॅनिटायझर स्प्रे मी घेतलेला सोबत. म्हणजे आम्ही जिथेही कॅफेटेरियामध्ये बसलो किंवा मी डॉक्युमेंटेशन हँडल केलं, प्रत्येक वेळेला मी माझे हात वगैरे सॅनिटाईज करत होती. ऑल्सो जेव्हा मी फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा मी फ्लाईटची सीट आणि विंडो स्प्रे, सॅनिटायझर स्प्रे आणि अँटीबॅक्टेरियल वाईप्सने क्लीन करून घेतलेलं, म्हणजे माझा बेबी तिथे सेफ राहील. या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेतली. ऑल्सो मी माझ्या बेबीसाठी काही टॉयज पॅक केलेले, जे बॅगमध्ये इझिली पॅक होऊन जातील असे छोटे छोटे टॉयज मी माझ्या बेबीच्या एंटरटेनमेंटसाठी घेतलेले. म्हणजे फ्लाईटमध्ये जेव्हाही ती बोर होऊन जाईल तिला मी ते टॉयज देऊन तिला एंटरटेन ठेवत होती. तर या सगळ्या गोष्टी मी डायपर बॅगमध्ये पॅक करून घेतलेल्या. सो मी फ्लाईट बुकिंग मॉर्निंगचीच केलेली. मी एमिरेट्ससोबत 10:30ची फ्लाईट बुक केलेली. आणि सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जितक्या लवकर तुम्ही फ्लाईट एअरपोर्टवरती जाल तितकं इम्पॉर्टंट असतं. ट्रस्ट मी, बेबीसोबत फ्लाईट अटेंड करणं खूप डिफिकल्ट होतं आणि बेबीज खूप टाईम घेतात, ते स्लो मूव्ह करतात. म्हणून जितक्या लवकर तुम्ही पोचाल तितक्या लवकर चांगलं आहे. सो मी बेबीसोबत एकटी ट्रॅव्हल करत होती. तर मी जशी एअरपोर्टला पोहोचली तसं मी पोर्टर सर्व्हिस बुक केली. तुम्ही मुंबई एअरपोर्टला पोचल्या तुम्हाला टॅक्सीतून उतरल्या किंवा गाडीतून उतरल्या तिथे पोर्टर्स अवेलेबल असतात, तर तुम्ही ते बुक करू शकता. सो तिथे 2 सर्व्हिसनी मला अप्रोच केलेलं, एक तर पोर्टर सर्व्हिस आणि एक व्हीलचेअर सर्व्हिस. सो पोर्टर्स हे मुंबई एअरपोर्टच्या गेटपासून तुम्हाला
चेक इन क्लिअर करून देतात, प्लस ते सिक्युरिटी गेटपर्यंत तुम्हाला सोडतात. सिक्युरिटीच्या पुढे ते तुम्हाला घेऊन जात नाही. आणि व्हीलचेअर सर्व्हिस हे तुम्हाला स्टार्ट टू एंड म्हणजे प्लेनच्या गेटमध्ये जाईपर्यंत ते तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. सो जर तुमचं बाळ अगदीच लहान असेल आणि तुम्ही एकटेच असाल आणि तुमच्यासोबत एक्स्ट्रा लगेज असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही व्हीलचेअर सर्व्हिस अवेल करा. सो ह्याची चार्जेस होते, पोर्टर सर्व्हिसचे चार्जेस होते 750 रुपीज आणि व्हीलचेअर सर्व्हिसचे चार्जेस होते 1200 रुपीज. सो मी पोर्टर सर्व्हिस अवेल केलेली. त्यांनी मला चेक इन क्लिअर करून दिली. त्याच्यासाठी कोणतीही लाईन नव्हती आणि सिक्युरिटीच्या गेटपर्यंत त्यांनी मला सोडलं. सो सिक्युरिटीपासून पुढे मी बाळाला घेऊन एकटी गेली. अजून एक इम्पॉर्टंट ॲडवाईस म्हणजे जर तुमचं बाळ हे स्ट्रोलरमध्ये बसत असेल तर प्लीज कॅरी करा. म्हणजे चेक इन, कस्टम्स आणि सिक्युरिटी क्लिअर करताना तुम्हाला तुमचा पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला काउंटरवरती शो करावे लागतात. तर तुम्हाला बेबीला हँडल करून डॉक्युमेंट्स हँडल करणं हे डिफिकल्ट होऊन जातं. कारण की माझं असंच झालेलं. माझं बाळ हे स्ट्रोलरवरती बसत नव्हतं, तिला सवयच नव्हती स्ट्रोलरची. सो मी बाळाला एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने डॉक्युमेंट्स मॅनेज करत होती. सो खूप डिफिकल्ट झालेलं. सो माझा ॲडवाईस हे आहे की जर तुम्ही प्रॅम घेत असाल तर ते प्रॅम किंवा स्ट्रोलर घेत असाल तर सगळ्यात बेस्ट आहे. बेबीला मॅनेज करणं खूप इझी होऊन जातं आणि तुमचे दोन्ही हात फ्री असतील बाकीच्या डॉक्युमेंट्स आणि जे पेपरवर्क रिक्वायरमेंट आहे ते कंप्लीट करण्यासाठी. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो नेक्स्ट मी माझ्या बाळाच्या खाण्यापिण्यासाठी काय गोष्टी घेतलेल्या. सो डायपर बॅगमध्येच मी तिच्यासाठी 2 मिल्क बॉटल घेतलेल्या. एका कंटेनरमध्ये फॉर्म्युला मिल्क पावडर म्हणजे ती 2-3 टाईम होऊ शकेल अशी पावडर घेतलेली. प्लस 2 वेलची केळी घेतलेलं. माझं बाळ तेव्हा फ्रूट्स खात होती तर मी तिच्यासाठी 2 वेलची केळी घेतलेली. अजून एक छोट्या कंटेनरमध्ये मी सॅरेलॅक घेतलेलं. असं काही खाणं मी घेतलेलं तिच्यासाठी. प्लस ती 1-2 बिस्किट पॅकेट्स होते छोटे. ती बॉनबॉनचं बिस्किट खायची तर तिच्यासाठी बॉनबॉन बिस्किट्सचं पॅकेट घेतलेलं आणि डाळ खिचडी घेतलेली. तिचं मेन लंचसाठी मी अगदी थिक अशी बनवलेली डाळ खिचडी घेतलेली. मुगाची डाळ आणि तांदळाची अशी खिचडी मिक्स व्हेजेस टाकून तिच्यासाठी मी घेतलेली. सो असं खाणं मी तिच्या डायपर बॅगमध्ये ॲड केलेलं जे इझी ॲक्सेसिबल असेल मला आणि छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये मी ॲड करून ठेवलेलं. तर जशी गरज लागेल तसं मी तिला फटकन बनवून देईन असं मी पॅकिंग केलेलं. चेक इन, सिक्युरिटी आणि इमिग्रेशन झाल्यानंतर माझी हालत एकदम खराब झालेली. कारण की लाईन्स वगैरे बाळाला मॅनेज करणं, ती इकडे तिकडे पळत होती. सो आम्ही हॉल्ट घेतला. मी फूड कोर्टमध्ये थोडं रेस्ट केलं. तिथे मी इडली प्लेट ऑर्डर केलेली. थोडं मी खाल्लं, थोडं माझ्या बाळाला भरवलं. तिच्यासाठी मी घरून खिचडी आणलेली ती मी थोडीशी तिला भरवली आणि पुढे गेटकडे जायला निघालो. कोर्टमधून पुढे गेटकडे जाण्याचा 5-1 मिनटाचा वॉक होता. सो मी प्रिफर केलं की तिथे एक बगी सर्व्हिस होती. तर मी त्यांना विचारलं की सर्व्हिस फ्री आहे का आणि किती मिनिटांनी तुम्ही अवेलेबल असता. सो जसं माझं फ्लाईटचा टायमिंग होत आलेला, बोर्डिंग टाईम होत आलेला, तसं मी बगी सर्व्हिसकडे गेली आणि त्यांनी मला गेटकडे सोडलं. म्हणून मला बाळाला घेऊन जाण्याचा तो एक स्ट्रेस वाचला. मला त्या बग्गी गाडीतून गेटपर्यंत सोडण्यात आलं. सो मी प्रिफर केलं सगळ्यात शेवटी बोर्ड करायचं. कारण की त्या कंजेस्टेड जागेमध्ये नव्या मॅनेज करेल की नाही मला भीती वाटत होती. सो मी ट्राय केलं की सगळ्यात लास्ट बोर्ड करावं. म्हणून आम्ही थांबून राहिलेली. फ्लाईटमध्ये बसल्या मी पहिली गोष्ट केली की माझी सीट आणि आजूबाजूच्या ज्या सरफेस आहे तो मी सॅनिटायझरने क्लीन करून घेतला. जस्ट एक सेफ्टी म्हणून. कारण की मला माहिती आहे माझं बाळ सगळीकडे हात वगैरे लावणार आहे आणि तेच हात ती तोंडातून घालणार आहे. सो मी जितकं ट्राय होईल सगळ्या वाईप्सने पुसलेलं. इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जसं फ्लाईट टेक ऑफ अँड लँड करते प्रेशरमुळे बाळांचे कान हर्ट होतात किंवा त्यांचे कान जॅम होतात.
सो मी ते एका आर्टिकलमध्ये वाचलेलं, जर तुम्ही बाळाला पॅसिफायर किंवा मिल्क बॉटल किंवा किंवा टीदर द्याल तर त्यांचे गम्स ॲक्टिवेट राहतात. सकिंगमुळे त्यांचे हे गम्स ॲक्टिवेट होतात आणि कानाला पेन कमी होतो. सो तुम्ही हे ट्राय करून बघा. जसं मी फ्लाईटमध्ये बसली, टेकऑफ स्टार्ट झालं, मी नव्याला दुधाची बॉटल दिलेली. ती दूध पिहाली पूर्ण आणि ती 15 मिनटामध्ये झोपून गेली. झोपल्यावर ती स्ट्रेच आउट 2 आवर्स झोपली. सो इट वॉज रिअली रिलीफ फॉर मी. म्हणजे मी विचार करत होती हे 3 तास ती कसं मॅनेज करेल. बट एक ट्रिक मी केलेली की तिला सकाळी लवकर उठवलेलं आणि तिला एंगेज ठेवलेलं सगळ्या गोष्टीमध्ये. मी तिला झोपून दिलं नव्हतं. मला असं हवं होतं की ती फ्लाईटमध्ये झोपली पाहिजे. सो ती सकाळी लवकर उठली आमच्याबरोबर. तिला मी पूर्ण टाईम एंगेज ठेवलेलं आणि फ्लाईटमध्ये ती थ्रू आउट 2 ते 2.5 तास झोपली. दॅट वॉज रिअली रिअली गुड थिंग फॉर मी. माझ्यासाठी खूप रिलीफ होतं ते. सो एमिरेट्समध्ये एक मूवी विंडो होती, त्याच्यात मी तिला कार्टून्स वगैरे दाखवत होती आणि असा नेक्स्ट हाफ एन आवर मी तिला फ्लाईटमध्ये बिझी ठेवलं. बट माझ्यासाठी सगळ्यात टफ टाईम होतं की लँड केल्यानंतर कोविड PCR टेस्ट पुन्हा होते, त्याच्यानंतर इमिग्रेशन असतं. सो PCR टेस्टसाठी कोविड टेस्टसाठी खूप मोठी लाईन होती. जो लहान लेडीजसाठी वेगळी लाईन होती जे लहान मुलांसोबत ट्रॅव्हल करत आहेत. पण ती लाईनी खूप मोठी होती. आम्हाला ऑलमोस्ट 45 मिनिट्स लाईनीत थांबावं लागलेलं. सो या दरम्यान नव्या खूप चिडचिड करायला लागलेली. ती कंटाळलेली आणि तिला इकडे तिकडे पळायचं होतं. फ्लाईटमध्ये एवढा वेळ एका जागेवर बसल्यानंतर ती सगळीकडे पळण्याचा ट्राय करत होती. सो मी ट्राय केलं की लवकरात लवकर ती टेस्ट कंप्लीट करून मी इमिग्रेशनला गेली. सो इमिग्रेशनलाही खूप मोठी लाईन होती. बट मी लाईनीत उभं न राहता मी डायरेक्ट तिथे सिक्युरिटीला रिक्वेस्ट केली की माझं बाळ रडतं आहे, मला सिक्युरिटी इमिग्रेशनला लवकर क्लिअर करून द्या. तुम्ही हेजिटेट होऊ नका. तुमच्यासोबत बाळ आहे, तुम्ही हेल्प मागा, तुम्हाला नक्की हेल्प मिळेल. तुम्ही उगाच लाईनमध्ये राहून किंवा बेबीसोबत स्ट्रगल करत बसू नका. हेल्प मागा, तुम्हाला नक्की हेल्प मिळेल. सो मी विदाउट लाईन डायरेक्ट सरळ घुसून गेले आणि मी इमिग्रेशन क्लिअर केलं. सो त्याच्यानंतर मला थोडं रिलीफ वाटलं. इमिग्रेशन क्लिअर झाल्यानंतर मी तिथे पोर्टर सर्व्हिसमध्ये एक पोर्टर बुक केला. त्यांनी माझं लगेज कॅरी करून मला टॅक्सीपर्यंत सोडलं. त्याचं त्यांनी 30 दिरहम चार्ज केले. सो असा झाला माझा मुंबई टू दुबईचा प्रवास माझ्या 1 इयरच्या डॉटरसोबत. मी हे सगळे एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत आणि आय नो सगळेच नर्वस असतात, स्पेशली जेव्हा ह्या कोविड सिच्युएशनमध्ये तुम्हाला बाळाला एकट्याला घेऊन प्रवास करायचा असेल. हे खूप जरा असं स्ट्रेसफुल असं वाटतं. बट ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो. असं एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. काही ज्या मी गोष्टी शेअर केल्या त्या नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या बाळासोबत फ्लाय करत असाल तर. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर नक्की करा. आणि माझा हा चॅनल नवीन आहे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.